आम्ही 2% इक्विटीसाठी 2.4 करोड रेस करायला आलो आहोत. जस्ट टू ॲड, हा आमच्या मोठ्या राऊंडचा एक छोटा पार्ट आहे. आम्ही 12 करोड रेस करत आहोत, ज्यातले 5.5 करोड आमचे ऑलरेडी आलेले आहेत फ्रॉम फिनवॉल अँड इंडिया एक्सेलरेटर कडून, जे त्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्ट केलेले आहे. हिमांशू, मी खूपच इम्प्रेस झालो आहे तुमच्या प्रेझेंटेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. मी तुमच्याबरोबर व्हॅल्युएशनवर निगोशिएट नाही करणार आहे. I would like to move ahead with 5 CR on that valuation. थँक्यू सो मच. कमाल आहे गाईज. आधी तुम्ही हात मिळवणार का सरांसोबत? हो, या चला आधी नक्कीच, हात सर. मिळवूया. थँक्यू सो मच. तर यांना मिळाले आहेत 5 करोड यांच्या 120 करोड व्हॅल्युएशनवर. आता पवनजींना विचारूया की तुम्ही फ्लोर ओपन करणार का दुसऱ्या टायटनसाठी? आय थिंक सो. मला वाटतं टायटन्स व्हॅल्यू ॲड करू शकतात जर त्यांना पार्टिसिपेट करायचं असेल. मी कन्व्हिन्स्ड आहे या प्लॅटफॉर्मवर. मला वाटतं हे खूप पुढे जाईल. Thank you so much. संदेशजी, चला तुमच्यापासून सुरुवात करू. It is one of the most significant startup presentation with conviction I have seen in this platform. Means a lot, sir. Means a lot. मी यात इन्व्हेस्ट करणार आहे 3 करोड 2.5% इक्विटीवर. थँक्यू. मी अशात कधी इन्व्हेस्ट केलं नाहीये, पण याच व्हॅल्युएशनवर मी 25 लाख टाकायला तयार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, सर. मला सुद्धा 25 लाख इन्व्हेस्ट करायला आवडतील, सेम व्हॅल्युएशनवर जे इतर टायटन्स करतायत. थँक्यू सो मच. फर्स्ट टाइम. प्रोफेसर रिचा अग्रवाल, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीवर? मी हे म्हणेन की हे एका प्रेझेंटेशन सारखं आहे प्रोफेसर साठी असलेल्या, जे स्पेशली एक फॅकल्टी जी शिकवते व्हॅल्यू, प्रपोजिशन, कॅनव्हस, VPC हा डिझाईन थिंकिंगचा एक पार्ट आहे. तर ही एक टेक्स्टबुक केस आहे त्याची. हो वाव. व्हेरी गुड. मी असा विचार करतोय की माझा एक मित्र आहे जो तुमचा फार चांगला ब्रँड अँबॅसेडर बनू शकतो, जो इंडियन पब्लिक मध्ये खूप फेमस आहे. निळे कपडे घातलेले आहेत. निळे कपडे घातले, नाव नाही सांगायचं. तर सगळे टायटन्स तुमच्या बरोबर आहेत, तर प्रतीकजी तुम्ही पण या ना आमच्या बरोबर यामध्ये. सर, डील पक्की? करा सर, ऑल टायटन डील आहे. अच्छा, माझ्यासोबत कोणी व्हॅल्युएशन बद्दल बोलतच नाही. सरळ सरळ बोलतात की तुम्ही आतमध्ये या म्हणून. व्हॅल्युएशन सर तुम्ही ऍड करताय ना. ओ ग्रेट.